गजाननाचे फार मोठे भक्त आणि मोरया गोसावींच्याच वंशात
कवी आहेत बरं, त्याला जोडून केलेली कविता असते. म्हणजे मला नावं ठेवायची नाही हो इथे बसून, पण असे नवीन कवी असतात. आणि मध्यंतरी एक गाणं ऐकलं होतं आम्ही. काय असं होतं ते नाही लक्षात. हिंदी सिनेमातलं गाणं होते. काय गाण्याचे बोल होते डॉक्टरांनी आमचं ऐकलं असेल. काय म्हणाले, ए मेरे दिल तू गाये जा, ओ आये आओ आये आ. बरं असं ते गाणं. आता ह्या गाण्याला काही अर्थ आहे का हो? आता ह्याचा अर्थ काय? ए मेरे दिल तू गाये जा आणि पुढे ओ आये आ असं. एकाने अर्थ विचारला, काय याचा अर्थ काय? आमचे जरा कीर्तनकार थोडेसे मिश्किल आहेत बरं, त्यांचं नाव मी सांगत तुम्हाला. ते म्हणाले काही नाही, सिनेमा वेळेत पूर्ण होता लेखकाची गाणी पूर्ण लिहून झाली नाही आणि म्हणून दिग्दर्शकानं म्हणाले लेखकाच्या श्रीमुखात फडकवली आणि म्हणून म्हणाले ए मेरे दिल तू गाये जा आणि त्या फडकवण्याचं केटायला लागलं ते ओ आये आओ लावून दिलं म्हणे त्याला. अशी म्हणाली की गाणी तयार होतात. मग ती गाणी आज ऐकली की उद्या विसरून जातात. फार तर 4-5 महिने इकडे तिकडं गाणं ते वाचतं. पण अभंग कसे आहेत, संतांचे अभंग कैक काळ निघून गेला धरणीधर महाराजांना. ज्ञानेश्वर माऊलींना 700-750 वर्ष होऊन गेली, तरीही आज आपण त्यांचं बसायला ऐकतोय, गातोय, म्हणतोय आणि नव्याने अभ्यास करत गेलं की ते पुन्हा पुन्हा आवडायला लागतं. आणि अशी ही अभंग रचना ह्या संतांनी केलेली आहे. आणि आमच्यासारख्या कीर्तनकारांवर तर किती उपकार केलेले आहेत. नव्याने काही हुडकायलाच नको, त्यांच्या पायाशी जावा, विनंती करा, एखादा अभंग भेटा का महाराज, लगेच एखादा अभंग सापडतो. आणि अशा अभंगाच्या सुरुवातीला ते म्हणतात, दे पायाची जोड मुळ्या, दे पायाची जोड. काय कुणाकडे काय मागावं ह्याला सुद्धा काही रीतिरिवाज नियम ठरलेले आहेत बरं. आता आपण बसलेला आहात तिथे श्रीमान विग्रह कुणाचा आहे? परमात्मा बसलेला आहे उजव्या सोंडेचा गणपती. फरक आहे बरं. डाव्या सोंडेचा गणपती आणि उजव्या सोंडेचा गणपती यांच्यामध्ये फरक आहे. आपण गुरुजींना विचारा. माझ्या अल्पमतीला असं माहिती आहे की डाव्या सोंडेच्या गणपतीकडे ऐहिक सुख मागितलं तर चालतं, ऐहिक सुख समृद्धी मागितली तर चालते, पण उजव्या सोंडेच्या गणपतीकडे मात्र ज्ञान, अध्यात्म आणि भक्ती एवढंच मागायचं असतं. म्हणून विशेषतः ह्या विग्रहापुढच्यासाठी मॅचिंग वरती सगळ्यांच्या विषयासाठी मॅचिंग पाहिजे. अनुरूप सगळीकडे अनुरूप टाकतात नाही, अनुरूप पाहिजे सगळं एकमेकाला. हे कसे दोघे एकमेकाला सुंदर सुरात मॅचिंग मीच जरा बेसून बनतं. पण मॅचिंग असं हे पद आहे. म्हणून मोरयाच्याकडे चातुर्मासाने आपल्याला काय मागायचंय? आपण न मागता तर जाणार नाहीच, हे तर ठरले. देवळात आपण मागणार, देतो तो देव आणि मागतो तो माणूस, नाही का? आणि म्हणून मागायचं झालं तर असं मागावं की जे आपल्याबरोबर घेऊन जाता येईल वरती पुढच्या वासरांना, म्हणजे पुढच्या वारसांना. काय काय संपत्ती देऊन जाण्यासारखी आणि वकिलाला करून मृत्यूपत्रकरण ठेवण्या इतकी संपत्ती आपण गोळा करावी, अवश्य करावी. त्याच्यात काही वाद नाही, संपत्तीशिवाय काही चालतच नाहीये. परंतु आपल्याबरोबर पण गाठोडा करून देता येईल अशी काही संपत्ती हवी की नाही, असं काही धन हवं की नाही. आणि ते धन काय आहे तर ते सांगतायत आपल्याला धरणीधर महाराज, दे पायाची जोड मुळ्या, तुझ्या पायाची जोड सदा सर्वदा योग तुझा घडावा. म्हणजेच दे पायाची जोड मुळ्या, दे पायाची जोड. अरे तुझ्या पायाकडे तुझ्या दर्शनाला यावं. आणि गणपती म्हणजे कसा आहे? बुद्धीची देवता. गोंदवलेकर महाराज असं म्हणाले, कुठला माणूस हा चांगला आहे असं समजावं, कुठला माणूस चांगला आहे असं समजावं, कुठला माणूस चांगला आहे. ज्याला उत्तम गाता येतं तो चांगला आहे माणूस असं म्हणाल की ह्यानं उत्तम गाता येतं बरं का, हे चांगला माणूस आहे. हे खूप दिसायला देखणे, हे खूप चांगले. ती आमची बाईनं अगदी त्या वदनाच्या रतीप्रमाणे सुंदर आहे हो, त्यामुळे ती फार चांगली आहे बरं. असा चांगला म्हणतात का? एखाद्याच्या मोबाईल
असेना, अंतरात्मा त्याचा स्वच्छ आहे का, पवित्र आहे का, बुद्धी शुद्ध आहे का, आणि जर ती बुद्धी शुद्ध असेल, सात्विक असेल, भगवंताकडे नेणारी असेल, माणुसकी ठेवणारा माणूस असेल, सत्कर्म करणारा असेल, आणि तरी देखील अभिमान न ठेवणारा, धरणी धरा ऐसे व्हावे सर्वाभूती लीन व्हावे, सर्वांच्या समोर लीन असणारा, ज्याची बुद्धी चांगली आहे असा तो मनुष्य चांगला, असं संतांचं म्हणणं आहे. आणि म्हणून देवाच्याकडे जाताना, मोरयाकडे जाताना त्याला पुढच्या ओळीमध्ये, चरणामध्ये म्हणताय की का मागतोय आम्ही, देख पायाची जोड, तुझ्या पायांची जोड का मागतोय भगवंता, तुझ्या पायाच्या पाशी राहू दे, असं का म्हणतो बरं आम्ही. षडरिपू मजला भारी छळकी संकटयांचा सोड. आता तुम्ही म्हणाल सांगायला काय वाटतंय कीर्तनामध्ये बुवाला, हे काय इतकं सोपं काम आहे षडरिपू सोडायचंय. अहो कीर्तन काळाला साधी पेसून पेटी घाली तर आग, तर पायाची आग मस्तकाला लागते. एकदा काय म्हणाले काल तुला, तर म्हणाले लगेच त्याचं दुर्वास ऋषीमध्ये रूपांतर होतंय, आणि मग तुम्हीच राग मला कसं सांगताय. तुम्हाला तरी राग गेला, लोभ गेला, मोह गेलाय. एखाद्यानं छान कीर्तन झाल्यावर मंडळी येतात, बुवा जरा घरी या भोजनाला, आणि मग खवय्या कसला तर तो बुवा कसला, आणि मग ते काय म्हणतात काय करू आवडीचं नाही, मला विशेष काही लागत नाही बरं का, फक्त मला पुरणपोळी खावी अशी वाटायला लागली. बरेच दिवसामध्ये पुरणपोळी नाही खाल्ली, जर कटाची आमची पुरणपोळी मिळाली असते तर बरं झालं असतं. जसं म्हणजे मला आवड नाही हो, पण आता तुम्ही विचारताय म्हणून आपलं सांगतो. म्हणजे हे षडरिपू आम्हाला बाय डिफॉल्ट दिलेले आहे, भगवंताने आम्हाला जन्माला घालतानाच पाठवलेले आहे. आणि मग जर असं आहे तर ते मुळातच टाकाऊ नाहीये. षडरिपू जर इतके वाईट असते, काम मध मत्सर हे जर अतिच वाईट असते तर भगवंताने पॅकिंग करताना तसं केलंच नसतं, दिलंच नसतं ते आपल्याला. एखादी गोष्ट जर दिली आहे तर त्याचा वापर कसा करायचा हे सद्बुद्धीच्या माणसाला कळतं, नाही का. हातामध्ये आपल्या टच स्क्रीनचा चांगला मोबाईल आहे, तर त्याच्यावरती काय बघायचं आणि काय बघायचं नाही हे सद्बुद्धी असलेल्या माणसाला चांगलं कळतं. ज्याला उत्तम आवड आहे, आपल्या व्यवसायाची आवड असेल तर त्या व्यवसायाच्या संबंधित ज्ञान नवीन नवीन काय असेल तर तो ते अर्जित करेल. आमच्यासारखी मंडळी रोज छान नवीन नवीन कीर्तन ऐकतात,
करायचं. दे पायाची जोड मोरया, दे पायाची जोड. संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति संमोहः, संमोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिविभ्रमात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश. म्हणून संगच करताना असा करायचा आहे. गीतेने भगवान गोपालकृष्णाने सांगितलंय की संग कुणाचा कराल, तर ज्याच्यामुळे तुम्ही सन्मार्गावर राहाल असाचा संग करा. तुम्ही वाईट असला तरी चालेल, पण संगती अशी करा की ती चांगल्या मार्गावर तुम्हाला घेऊन जाईल. आणि म्हणून धरणीधर महाराज म्हणाले, दे पायाची जोड मोरया, दे पायाची जोड. आणि मग संगती कुणाची चांगली असते? संतांची संगती चांगली आहे. काय सांगतात संत? तुझे रूप चित्तिरा, पंतांच्या गणपतीला सुद्धा पहिलं पहिले बघा की विश्रामबागमध्ये कीर्तन चालू आहे आणि त्याच्यात रामदासी कीर्तन काय आहे. तुम्ही जर जयकार केला नाही ना तर मला आमचे समर्थ डोक्यामध्ये सोटा घातली की कीर्तनाला लोकांना जागरण करायला बोलवलं होतं का झोपायला बोलवलं होतं. बरं
अगदी काही प्रेम आलं ते धडक येतात आणि इतक्या नजाकतीने येतात. काका तुम्ही ते बोलत असालो की जे श्रोते भरभक्कम जेवण करून आलेले असतात ते काय करतात, भिंत खांब अरे शांत तुमच्या त्याला ते धरत असतात आणि मग ही निद्रादेवी बघती ह्यातला कोण आपला गिरायचे त्याला मी पकडते. म्हणून ज्याला निद्रानाशाचा त्रास आहे का नाही त्याला सांगा बरं कीर्तनात येऊन बस आमचा झोप लागल पंढरीनाथ भगवान की 100% जर गजर झाला नाही तो सोडणार नाही का. पंढरीनाथ भगवान की 100% जर झाला नाही सोडणार नाही म्हणतात एवढा आणि काय कीर्तन ऐकून आपण सुधारलंय का सुधारलंय का नाही म्हणतात. काय करायचं कीर्तन हे हळूहळू सुधारण्यासाठी म्हणून ना बुवा सुधारलाय ना श्रोते सुधार थोडं 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 रोज प्रगती करायची आहे. कालपर्यंत मी अतिशय कोपिष्ट होते आणि आज अगदीच बर्फासारखी गार झाले तर इतकी प्रगती सुद्धा मानवणारी नाहीये हो. त्यामुळे दुर्गुण ठेवायचे पण हळूहळू हळूहळू त्यांची क्वांटिटी कमी करायची. जसं गढूळ पाणी असतं तुरटी फिरवली त्याच्यावरून की हळूहळू हळूहळू खाली गाळ साचतो आणि वर निंगळ पाणी येतं. त्याच्याप्रमाणे श्री महाराज कोंडवलेकर महाराज जो म्हणतात मनावरून जर अतिशय गढूळ झाले कमी असता आणि गढूळ झालं नसतं तर भगवंत स्वतः तुझ्याशी बोलत असता. शुद्ध मनाच्या माणसाशी भगवंत प्रत्यक्षच बोलतो. हे काय आता वेगळं नव्याने सांगायला हवं. आपल्याशी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत अशुद्धी आहे हे मान्य करायला काय हरकत आहे. हो बाबा आम्ही रोगी आहोत आम्हाला औषध हवंय हे म्हणायला लाज कसली आहे. म्हणून म्हणाले मनावरून तुरटी फिरवा आणि तुरटी कुठली दिली तर नामाची तुरटी दिलेली आहे. सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता होते सार्थक. सहस्र नाव आहेत. सहस्र काय अनंत आहे. आपण विष्णू सहस्रनाम म्हणत असाल बरेच जण खूप नाव आहेत. अनुग्रहित असाल तर आपल्या गुरुंनी दिलेलं नाव म्हणा नसाल तर जे नाव आवडते ते म्हणा. सध्या चातुर्मासामध्ये भगवान महाविष्णूंची भक्ती करण्याचा प्रघात आहे. तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपायला काहीच हरकत नाही. किती सुंदर मंत्र आहे. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. जेवा कसं नाही जरा असं जेवा वगैरे भूक लागली की आडवा
देवा कसं सांगावं लागत नाही, मग नाव कसं घ्यावं हे कसं सांगावं लागतं. एखादा माणूस जर अडचणीत सापडला, द्रौपदीला कोणी सांगायला गेलं होतं का बाई गोपाल कृष्णाला अशी हाक मार की तो आला पाहिजे, त्याला वाटलं पाहिजे की आपण त्यालाच हाक मारतो. नाही रामानाव बरेच जणांचं असतं, एखादा अनेक लोक रामानावाचे सापडतात. ठगट राम राम हर कोणी कहे ठगट ठाकुर चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद करे वह नाम कोई और म्हणजे वेगळं नाव हवे, नाव तेच पण घेतलंय असं की त्याच्या पाठीमागे रियाज आहे, नामस्मरणाचा रोजचा अभ्यास आहे आणि म्हणून ते लखलखायला लागलं, त्या नामाला तेज यायला लागलं. पहिल्यांदा ज्या वेळेला यांनी तबला वाजवायला शिकलं असेल आणि त्रिताल शिकवला असेल त्यावेळेला आला होता का हो काका दादी त्रिताल वाजवायला? मोठं पटकन तबल्यात आवाज येत नाही, सुरुवातीला पेटीचा सा कळत नाही, कुठे काळास्वर आहे कुठे पांढरास्वर आहे, रोज वाजवून उत्तम साथ करण्याची तयारी होती. म्हणजे घासल्या गेलं ना रोजचा रियाज आहे तसं नाव सुद्धा रोज म्हणत गेल्याने गायल्याने लक्ष असो नसो, आंघोळ केलेली असो नसो, जेवलेला असा नसा, घरामध्ये सोया सुतक असू दे नसू दे, काहीही परिस्थिती चालेल, अगदी झोपून नाव घ्या. झोपून नाव घेतलं भगवंत बसून ऐकतो. काय माझं लेकरू म्हणून नाव घेतलंय, वारे वा, आईच्या पोटामध्ये वचन दिलं होतं तुझं नाव घेईल. झोपून नाव घेतलं तर तो बिचारा बसून ऐकतो. वारे वा वा, बसून नाव घेतलं तर तो उभं राहून ऐकतो, उभं राहून नाव घेतलं तर तो तुमच्या भोवती फेर धरून नाचायला लागतो आणि जर तुम्ही नाचून नाव घेतलं तर तो तुम्हाला आलिंगन देतो. इतकं त्या नामाची महती आहे, कारण भगवंतांनी सांगून ठेवलंय माझा पत्ता काय, नामं वदामि वैकुंठे योगिनां हृदये रवं मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र कृष्णानि नारद. देवर्षी नारद महाराज की म्हणाले माझे भक्त जिथं माझं नाव गातात म्हणजे पेटी तबला घेऊन नव्हे, गातात म्हणजे माझं नाव आळवतात आणि आळवत मला आवडायला बघतात, तिथं मी जातो, तिथं माझा पत्ता आहे. आणि म्हणून तुमच्यासारखे भक्त जिथे येऊन बसतात, श्री हरी परमात्मा भगवान मोरेश्वर मयुरेश्वर तिथे येतात, यात शंका नाही. म्हणून मूळ पदामध्ये त्यांच्या पायाची जोड आपण गणिधर महाराजांच्या बरोबर मागू आणि कथा बघायला सुरुवात करू. पायाची जोड मुळा, पायाची जोड मुळा, पायाची जोड मुळा, पायाची जोड.
पाहते निजरूप ओंकारमय हे गजाननाचं रूप आहे. आकार तो ब्रह्मा, ओंकार तो विष्णू, मकार महेश्वर जाणी येला असं ओंकार रूपी रूप दाखवलं. नाम आणि रूप एकच आहे याची खूण पटवली. आणि गजानन म्हणाले तथास्तु, मी स्वतः तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्माला येतो. अरे वा, भक्ती करावी तर अशी हो, आम्ही सलग 4 चातुर्मास सुद्धा येऊ शकणार नाही. तर 48 वर्ष वयाच्या 44व्या वर्षी अनुष्ठान चालू केलं. 93व्या वर्षी वयाच्या गजानन प्रसन्न झाले आणि म्हणाले मी तुझ्या पोटी पुत्र म्हणून येतो, विश्वास ठेव. आणि आता मात्र हे देहाला त्रास देऊ नकोस, आता आनंदाने केवळ नामस्मरण भक्ती कर. आपल्या पार्वतीला धर्मपत्नीला ही आनंदाची बातमी सांगितली. गजाननाने दिलेला आशीर्वाद सांगितला आणि यथा अवकाश 2-3 वर्षांनी पुढे एका उत्तम दिवशी माघ विकृती नाम संवत्सरामध्ये माघ शुद्ध चतुर्थीला एका उत्तम अशा पुत्राचा जन्म. वय वर्ष किती झालं तोपर्यंत ब्राह्मणभटांचं 96 वर्ष वय झालं आणि घरामध्ये पुत्र संतती जन्माला आली. आणि साधा सुद्धा नव्हे, पुत्र व्हावायचा गुंडा त्याचा तिघी लोकी झेंडा, सगळ्या सर्वशक्तिमान जगाचा बाप असलेला कोटी मुलगा म्हणून आला. आणि त्या ब्राह्मणभटांना वडील म्हणून पदवी दिली. असे हे मोरेश्वर जन्माला आले. एक पुत्र झाला पुढे यासी, एक पुत्र झाला पुढे यासी, एक पुत्र झाला पुढे यासी, नाव ठेवी मोरया कौंडे, मोरया कौंडे. यांच्या माता पित्यांनी केलेली गजाननाची भक्ती ही त्यांना कळली. आणि निसर्ग नियम उलटून गेलेला असताना सुद्धा, अत्यंत वय झालेला असताना सुद्धा, निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाऊन सुद्धा पार्वती देवींना जर गजानन प्रसन्न झाले तर कसला आलाय विघ्न, पाहिजे ती इच्छा पूर्ण होते. पण ती इच्छा शुभ कार्यासाठी, सत्कार्यासाठी हवी. उगाच मला 100 मुलं दे आणि त्या 100 मी अतिरेकी करतो असं नाही. एकच मुलगा दे, एकच मुलगी दे, पण मी त्याला धर्मकार्यामध्ये मी त्याला पुढे नेतो. अशी ज्या आई वडिलांची सदिच्छा असते निष्काम कार्यासाठी, धर्माच्या कार्यासाठी म्हणून जर भगवंताकडे अशी पायाची जोड मागतात, त्या धरणीधर महाराजांच्या मूळ वंशज अष्टविनायकापैकी एक स्थान नसून सुद्धा मोरया गोसावींच्या चिंचवडच्या स्थानाला अष्टविनायकाचंच जणू काही योग्यता मिळालेली आहे. किंबहुना मोरया मोरया करत स्वतःचे मोरया स्वरूप झाले, गजानन स्वरूप झाले. असे हे मोरया गोसावींचे माता पिता या सगळ्या भक्तांच्या चरणी वंदन करून या कीर्तनाचा झालेली कीर्तन सेवा श्री गजाननाच्या चरणी अर्पण करूया. आपल्या उपस्थित सर्व भक्तांच्या हृदयाच्या आत्मारामाच्या चरणी, आपल्या सद्गुरूच्या चरणी ही कथा, हे कीर्तन अर्पण करू. आणि धरणीधर महाराजांनी जे गजाननाकडे मागितलं तेच मागूया. आमच्या रामरायाकडे रामदास स्वामी महाराज जाता जाता म्हणतात, कल्याण करी रामराया रामराया, कल्याण करी रामराया देवराया, कल्याण करी षडरिपुं
पोटातली पालक